झालो का? नाही झालो. कारण काही त्या एज्युकेशनल जो काय आपला डेटा आहे किंवा जे पाठ्यक्रम आहे त्याच्यामध्ये सुद्धा मूल्यांची जी शिकवण आहे ती सगळी असते. आपण ते देताना कितपत देतो? आपण मोबाईलचे वेगवेगळे इंस्टाग्रामचे अपडेट्स दर महिन्याला अपडेट करत असतो, परंतु ह्या एज ग्रुपला कारण यांची शैक्षणिक बुक असेल की इतकी काय वाचायला मिळतं, काय इम्प्लिमेंट करायला मिळतं, ह्या एज ग्रुप हा सगळ्यात जास्त वल्नरेबल एज ग्रुप असतो. 9वी 10वी 11वी 12वी म्हणजे आता साध्या साध्या गावामधून जर बघितलं ना तर सगळ्यात जास्त हिंसक झालेला हा ग्रुप असतो. कारण सॉफ्ट टार्गेट सगळ्यांचे शाळा आणि शिक्षकच असतात, कारण का कोण काय बोलत नाही. त्यामुळं ह्यांना सांभाळणं आणि ह्यांना नैतिक मूल्याची शिकवण देणं हे आता ट्रेनिंग हे बाय प्रोडक्ट झालं. याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर जास्त काम करायचं आहे. कदाचित आपलं शैक्षणिक सत्र चालू झाल्यानंतर ह्या मुलांच्यासाठी एक वीक निहाय सुद्धा आम्ही एक सेशन अरेंज करतो, ती जी काही किशोरवयीन मुलं किंवा मुली आहेत यांच्यासाठी. कारण मला माहित आहे की हायस्कूल लेवललाही किती जिकरीचं काम आहे यांना शिकवणं आणि यांना व्यवस्थित त्या 10 ते 5 पर्यंत त्यांना त्या अभ्यासामध्ये गुंतवून ठेवणं. त्यामुळे हा ट्रेनिंग सोबत याच्या गोष्टी ज्या आहेत हे समुपदेशन असेल या वयासाठी तुम्हाला पण चांगलं माहिती आहे की बाबा आता किती कॉम्प्लिकेटेड होत चाललेलं आहे. त्यामुळे ट्रेनिंग सोबत सगळं 100% ट्रेनिंग मध्ये मिळणार नाही. आम्हालाही 100% जसं अपेक्षित होतं तसं आम्हाला कॉलेजलाही मिळालं नाही, परंतु जे घेऊन त्याच्यामध्ये मी काही इनपुट देऊ शकतो. माझ्याकडे चांगला मोबाईल होता, आताही आहे, आम्हाला जर काही वाटलं तर आम्ही वेगळं सर्च करतो त्याच्यावर. त्यामुळे तुम्हीही असं करावं. पुढच्या टप्प्यामध्ये याच्यापेक्षा अजून चांगल्या जे तुमच्या सूचना आहेत त्या पद्धतीने सुधारणा होण्यासाठी आम्ही आमच्याकडून जे शक्य आहे ते फॉरवर्ड करणे किंवा अशा लोकांच्या सूचना आहेत आणि या पद्धतीने आमची डेव्हलपमेंट व्हावी असं आपण करू शकतो. चांगल्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मला वाटतं मागच्या वर्षी सुरेंद्र दादांनी पहिल्या 1 क्रमांकावर होते. सारथी शिष्यवृत्तीमध्ये आपण या वर्षी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहोत. आणि बीबी पाटील सर, त्यांची टीम सगळी आणि आमचे 15-20 मुख्याध्यापक म्हणजे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली कॉल करून बाबा तुमच्या विद्यार्थ्याचं हे राहिलेलं आहे, मुख्याध्यापकांची सही राहिलेली आहे. बऱ्याच तुम्हाला पण कामाच्या वेळेवर काही गोष्टी राहून जातात, परंतु आमच्या टीमनं बीबी पाटील सर आणि आमचे सगळे मुख्याध्यापक आहेत, त्याच्यामध्ये केडी पाटील सर आहेत, त्याच्यानंतर आपले पाचवीचे साळवी सर आहेत, बरेच आहेत, राज पाटील सर आहेत, परेश सर आहेत आणि आपले गुजरातचे पासून ते शिष्यवृत्तीचे अर्ज पडताळणी करून त्या प्रत्येकाच्या खात्यावर रक्कम जाईपर्यंत त्या यंत्रणेमध्ये जेवढे सामील आहेत त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि जेवढं आपण कोऑर्डिनेशनला काम करू तेवढी जास्त शिष्यवृत्ती कमीत कमी वेळामध्ये त्या लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि हे खूप चांगलं काम आहे की जोपर्यंत योजना चालू आहे त्यापर्यंत आपल्याला करगिरीमध्ये निधी जास्तीत जास्त येईल हे असे आपल्याला प्रयत्न करायचे. सोबत फक्त सारथीवर गप्प बसून चालणार नाही. तुमचं सारथी ही झाली, आर्थिकदृष्ट्या तुम्ही किती क्वांटिटेटिव्ह काम केलेलं आहे याच्यावर झालं. क्वालिटेटिव्ह काम कधी केले तुमचे कधी होईल त्यावेळेला राष्ट्रीय शिष्यवृत्ती तुमच्या लोकांना जास्त मिळेल त्यावेळेला. माझं असं अजिबात म्हणणं नाही की सारथीला लोक येतात त्यात तुमचा काहीच रोल नाही, तुमचा रोल आहे म्हणूनच ते आले. परंतु ज्या वेळेला तुमचे राष्ट्रीय शिष्यवृत्तीला विद्यार्थी पात्र होतील त्यावेळेला तुमचं ते खरं काम आहे. आता इतका अवेअरनेस वाटलेला आहे की पूर्वी कसं असायचं, बाकीच्या जिल्ह्यांचा जो काय बॅकलॉग असायचा तो गुन्ह्यांच्यामुळे आपल्याला सगळा कोल्हापूरला मिळायचा. आता असं झालेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नंबर ऑफ फॉर्मची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे आपला टक्का अजून कमी येणार आहे. शिष्यवृत्तीची जी संख्या मिळते आपल्याला हा टक्का वाढवण्यासाठी आता आपल्याला एकच उपाय आहे की मुलांना जास्तीत जास्त मार्क पडणे. आता यावेळेला बऱ्यापैकी 130-140 दरम्यान मुलांना मार्क आहे, तरी सुद्धा ते मेरिट मला वाटतं 135 दरम्यान जाईल ओपनचं. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर विद्यार्थ्यांना वाचता आणि लिहिता येण्यासाठी काय कार्यक्रम घ्यायला पाहिजे, त्यांना कोणतं काम द्यायला पाहिजे, त्यांचा सराव कसा घेतला पाहिजे, आणि माणूस घडला पाहिजे, त्याला समाज भान असलं पाहिजे, त्याची सामाजिक जबाबदारी काय आहे हे त्याला कळलं पाहिजे. मला एकच समाधान आहे की तो विद्यार्थी पुढे गेला. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला मराठीत का विचारलं, कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की ती विद्यार्थ्यांना वाचायला देत नाही आणि ते विद्यार्थी तसं राहतात. मग आपली नेतृत्व हा गुण आपल्यात असला पाहिजे, कारण आपण सांगितलं सगळं मी पुस्तकातलं बघितलं नाही ना, स्लाइड सुद्धा बघितली नाही, तुम्ही सांगितलं नेतृत्व सर्वांना गुण असते. अशा प्रकारे आपल्याला एक उदाहरण देता येईल का की
पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनंच आपलं काम चालू आहे. सरांनी सांगितलं मी पण सरांनी करवीर तालुका हायेस्ट आहे, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा सारथीमध्ये देखील हायेस्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्र 50% आणि कोल्हापूर जिल्हा 50% सारथीची शिष्यवृत्ती घेते. ते आपल्या सगळ्या शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं श्रेय आहे, काम आहे. आणि करवीर तालुक्यातील देखील साहेब आता आपण म्हटल्याप्रमाणे जून मध्येच आम्ही पहिल्यांदा साहेबांनी आता जो प्रयत्न केला, आम्ही तर मार्गदर्शक बाहेरला बोलवते, सराव परीक्षा 100 घेतोय, आपले शिक्षक येतात ते आपण तालुक्याच्या वतीने साहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीने फंड उभा केलाय. आमचा मुख्याध्यापक संघ सुद्धा त्याला सहकार्य करतोय. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं पलीकडे साहेब म्हणले की शाळा तपासणीला आल्यानंतर मी पण त्यांना सांगितलं की तुम्ही जेवण किंवा चहा फक्त घेऊन साहेब जातात, जेवण नाही, परंतु 1 रुपया खर्च सुद्धा होत नाही. 1 रुपया खर्च होत नाही. साहेब म्हणतात की तो पैसे खर्च आपण विद्यार्थ्यांच्यावर करूया. ही सुद्धा एक भावनिकता, मानसिकता खूप चांगली आहे. साहेबांचं त्याबद्दल जे सहकार्य लागलं. आता माझ्या शाळेचा प्रथम क्रमांक घेण्यामध्ये साहेबांनी तपासणी घेतली, सांगितली की कशा पद्धतीनं तुम्ही ते इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे किंवा मांडायला पाहिजे. प्रेझेंटेशन मध्ये माझी शाळा पहिली आहे. तसं जर म्हणलं उपक्रमशील शाळा माझ्याविषयी साहेबांनी मान्य केली की गिरगावची शाळा आपल्यातलीच शाळा. आणि बऱ्याच वेळा साहेबांनी सांगितले की चांगल्या पद्धतीने करत आहे आणि आपल्याला योग्य मार्गावर योग्य ट्रॅकवर घेऊन सोडत आहे. त्यामुळे येऊन आता सांगितले की हे जे ट्रेनिंग चाललेलं आहे याच्यामध्ये अनेक अडचणी असतील, समस्या असतील, तेव्हा याचं जे नियोजन आहे की डायरेक्ट वरून येते आणि त्यावेळेला अंमलबजावणी करत असताना कसरत करावी लागते. आम्हाला सुद्धा शाळेमध्ये बरेचसे मेसेज रोज फॉरवर्ड होत असतात आणि ते करत असताना फार कसरत करावी लागते. आपल्या अशा आकांक्षा खूप असतात. तरी सुद्धा या प्रशिक्षणासाठी जे आर्टिफिशियल नियुक्ती केली गेली त्यांनी मनापासून त्यांच्याकडे जे काही मिळालेलं होतं ते पूर्णपणे आमच्याकडे पोहोचवायचं काम केलेलं आहे. सर्व सारथी जे आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. या ज्ञानाची शिकवणी घेऊन आपण आपल्या वर्गामध्ये जाऊन आपल्यामध्ये काय वृत्ती झालेला आहे की आपल्याला ज्यावेळेला साहेब वगैरे तपासणी केली त्याला आपल्याला मिळेल. त्यामुळे या कार्यक्रमासाठी आपल्या घेऊन संबंधित त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याबरोबर सर्व मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर हे गेले 2-3 दिवस या कार्यक्रमाचं म्हणण्यापेक्षा आपण आता 2-3 दिवस आलो, पण पूर्वीपासून पहिल्या टप्प्यापासून ट्रेनिंग चालू यासाठी पंचायत समितीचे ते तुमचे स्टाफ आहेत, जाधव मॅडम वगैरे, हे
भगवत मॅडम यांनी सुद्धा त्याचं नियोजन व्यवस्थित करून हा कार्यक्रम जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित करणारे सर्व या तालुक्यातील मुख्यालय पण साधलेल्या याच्यामध्ये अडचणी आहेत. भविष्यामध्ये तुम्ही सांगितलं की एखादा हॉल चांगला असावा, ट्रेनिंग घेताना सुद्धा निवांतपणे घेता यावं आणि जे आपण देतोय त्या आमच्यापर्यंत पोहोचवणार आणि विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यामुळे ज्या अडचणी आहेत त्या निश्चितपणे तुम्ही आमच्या पोहोचवा. त्याचबरोबर आता आपण जाताना सुद्धा जेवणाचा किंवा चहाचा सकाळी आस्वाद घेत असतो ती सुद्धा नियोजन अतिशय चांगलं झालेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे एवढ्या सगळ्या व्यापामध्ये तुम्ही सर्वजण आपला मोबाईल वेळ बऱ्याच जणांचा तुम्ही स्पर्धेची नावं डायरेक्ट फोन यायला तुम्ही रोज स्पर्धा वगैरे आहेत, सुपरविजन चालू आहे, त्याबरोबर प्रशिक्षण चालू आहे. अशा वेळेमध्ये सुद्धा सगळ्यांची मानसिकता तिथं जपायचं काम किती असताना सुद्धा मानसिकता जपायचं जागृती केलेली आहे. आणि त्याचबरोबर या परिषदेला आपल्याला हे जे वर्ग उपलब्ध करून दिलेले आहेत त्याबद्दल भारतीय विद्यापीठ त्यांचं जे प्रशासन असेल त्या सर्वांचं आणि आपला सर्वांचं